कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 आपण सोडवत होतो. त्यामध्ये चौथं उदाहरण पहा, ज्यामध्ये 3 पॉईंट्स दिलेले आहेत, पॉईंट पी, पॉईंट क्यू आणि पॉईंट आर. आणि हे 3 पॉईंट राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत का हे ठरवा. त्यासाठी आपल्याला इथे 3 डिस्टन्स फाइंड करावे लागतील. डिस्टन्स पी क्यू, डिस्टन्स क्यू आर आणि डिस्टन्स पी आर. आणि आपल्याला माहिती आहे ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल होण्यासाठी आपण कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम शिकलो. जर त्यामध्ये एका साईडचा स्क्वेअर हा दुसऱ्या 2 साईडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असेल तर बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो. त्याच प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला त्याच थेरमचा इथे यूज करून हे 3 व्हर्टायसेस राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत हे सिद्ध करायचे. आणि मग सर्वात पहिल्यांदा बाय डिस्टन्स फॉर्म्युला 3 डिस्टन्स फाइंड करायचे. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू इन रूट x2 माइनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 माइनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. एकदा सूत्र लिहायचं आणि मग पुन्हा प्रत्येक वेळा सूत्र लिहिण्याची आवश्यकता नाही. यांना x1 y1 यांना x2 y2 जर म्हटलं तर x2 माइनस x1 2 माइनस हा माइनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 माइनस y1 म्हणजे 2 माइनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इन रूट हे माइनस माइनस प्लस होतं म्हणजे 2 प्लस 2 4 स्क्वेअर आणि 2 माइनस 2 0 ब्रॅकेट स्क्वेअर. 4चा स्क्वेअर 16 प्लस 0चा स्क्वेअर 0. इथे नाही लिहिलं तरी चालतं म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 16 आणि स्क्वेअर रूट ऑफ 16 ची व्हॅल्यू आहे 4. हा आहे डिस्टन्स पी. मग यानंतर पुढचा डिस्टन्स काढायचा आहे डिस्टन्स क्यू आर इन रूट x2 माइनस x1 2 माइनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अँड 7 माइनस 2 प्लस 7 माइनस 2 ब्रॅकेट्स इन रूट 2 माइनस 2 म्हणजे 0 0चा स्क्वेअर 0 येण्याची आवश्यकता नाही. 7 माइनस 2 5चा स्क्वेअर इज इक्वल टू हे बघा सर्टच्या नियमाप्रमाणे 5चा स्क्वेअर आहे आणि याचा स्क्वेअर रूट आहे म्हणजे व्हॅल्यू रॅडिकल असतो म्हणजेच 5 असतं. हा झाला डिस्टन्स क्यू आर. सिंपल आहे. 5चा वर्ग करा 25 येतं आणि 25चा स्क्वेअर रूट 5 येतं. ठीक आहे. हे जे व्हॅल्यू आलेले आहेत यांना वाटल्यास इक्वेशन नंबर द्या. इक्वेशन 1 इक्वेशन 2. आता काढायचं आहे डिस्टन्स पी आर इन ह्या मायनस 2 मधून 2 मायनस करा किंवा 2 मधून मायनस 2 मायनस करा चालतं. 2 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग इथे हे मायनस मायनस प्लस होतं 2 प्लस 2 4 4चा स्क्वेअर आणि पुढे 7 मायनस 2 5 5चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 16 5चा स्क्वेअर 25 या दोघांची सम स्क्वेअर रूट ऑफ 41 याला म्हणून आपण इक्वेशन 3. हा आहे डिस्टन्स पी आर. पहा आता हा डिस्टन्स पी क्यू याचा स्क्वेअर करा 4 चौक 16 आणि हा डिस्टन्स क्यू आर याचा स्क्वेअर करा 25. 16 आणि 25 ची बेरीज 41 येतं म्हणजे यांच्या स्क्वेअरची सम याचा स्क्वेअर करा स्क्वेअर रूट ऑफ 41चा स्क्वेअर येतो 41. यांच्या स्क्वेअरची बेरीज या डिस्टन्स पी आरच्या स्क्वेअरशी इक्वल येते. आपण इथे लिहित करायचे डिस्टन्स पी क्यू प्लस हा डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर
ह्या किमती जे घेतलो आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2, हे डिस्टन्स पी क्यू 4 1 मध्ये, डिस्टन्स क्यू आर 5 2 मध्ये, फ्रॉम 1 and 2, आणि मग 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, या दोघांची सम येतं 41. या दोन डिस्टन्सची बेरीज इथं या ठिकाणी 41. हे आपण स्क्वेअर केलं सर. या डिस्टन्सचे स्क्वेअर्स केलोत आणि त्यांची बेरीज केलो ती 41 आली. आता तिसरा जो डिस्टन्स आहे, डिस्टन्स पी आर, याचा पण स्क्वेअर करायचा. डिस्टन्स पी आर किती आहे? स्क्वेअर रूट ऑफ 41, आणि याचा स्क्वेअर करायचा आहे. कारण कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरममध्ये लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर जर दुसऱ्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो. म्हणून आपण ह्या डिस्टन्सचे स्क्वेअर करून घ्यायचं. हे स्क्वेअर रूट ऑफ 41 आणि त्याचा स्क्वेअर हा 41च येतो. वाटल्यास याला इक्वेशन 4 म्हणा, हा इक्वेशन 5. आणि मग बघा या दोन इक्वेशनवरून असं लक्षात येतं, डिस्टन्स पी क्यू स्क्वेअर प्लस डिस्टन्स क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर स्क्वेअर. देअरफॉर बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, पॉइंट पी क्यू आर किंवा बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, ट्रायंगल पी क्यू आर इज राईट अँगल ट्रायंगल म्हणा, आणि मग नंतर लिहा देअरफॉर पॉइंट क्यू पी अँड आर आर द व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग याच्यानंतरची स्टेप काय घ्यायची पहा. त्यानंतर ही जी इक्वॅलिटी येते ती सर्वात पहिल्यांदा घ्यायची आहे. डिस्टन्स पी क्यू, इथे ब्रॅकेट स्क्वेअर करा, प्लस डिस्टन्स क्यू आर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर ब्रॅकेट स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 4 and 5. आणि जेव्हा अशा दोन डिस्टन्सच्या स्क्वेअरची बेरीज ही इक्वल असते तिसऱ्या डिस्टन्सची, तेव्हा बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि मग नंतर लिहायचं देअरफॉर पॉइंट्स पी क्यू आर आर दी व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणून हे पॉइंट राईट अँगल ट्रायंगलची व्हर्टायसेस आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, शो दॅट पॉइंट्स पी क्यू आर एस आर द व्हर्टायसेस ऑफ पॅरलेलोग्राम. हे 4 पॉइंट्स पॅरलेलोग्रामचे व्हर्टायसेस प्रूव्ह करण्यासाठी यांच्यापासून जो क्वाड्रिलॅटरल मिळतो पी क्यू आर एस, तो आपल्याला पॅरलेलोग्राम आहे हे सिद्ध करावं लागेल. आणि आपण 9वी मध्ये अभ्यासलो की क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम केव्हा केव्हा होऊ शकतो. तसे 3 ते 4 टेस्ट आहेत. जसं अपोजिट साइड्स कॉन्ग्रेंट असतील तर पॅरलेलोग्राम होतो, अपोजिट अँगल कॉन्ग्रेंट असतील तर पॅरलेलोग्राम होतो, एकच पेअर अपोजिट साइडचा पॅरलल आणि कॉन्ग्रेंट असतील तरी पॅरलेलोग्राम होतो, आणि डायगोनल्स बायसेक्ट करत असतील तरी पॅरलेलोग्राम होतो. यापैकी आपल्याला इथे हे डिस्टन्सेस फाइंड करून अपोजिट साइड इक्वल येतात का या क्वाड्रिलॅटरलचे हे आपल्याला तपासता येतं. आणि जर या मिळालेल्या डिस्टन्सवरून अपोजिट साइड्स कॉन्ग्रेंट येत असतील तर आपल्याला ठरवता येतं की हा पी क्यू आर एस पॅरलेलोग्राम आहे. आणि या प्रकारची उदाहरणं पुढे भरपूर आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला रोम्बस आहे का ठरवा म्हणतात, किंवा रोम्बसचे व्हर्टायसेस आहेत हे सिद्ध करा, रेक्टँगलचे व्हर्टायसेस आहेत हे सिद्ध करा, स्क्वेअरचे व्हर्टायसेस आहेत हे सिद्ध करा, राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आपण आता सिद्ध केलो, इक्विलॅटरल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत हे सिद्ध करा, आयसोसेलेस ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत हे सिद्ध करा. या सर्व उदाहरणामध्ये थीम तीच आहे, डिस्टन्सेस आपल्याला फाइंड करायचे.
आणि डिस्टन्सेस वरून किती साईड्स कॉन्ग्रुएंट येतात, कोणते साईड्स कॉन्ग्रुएंट येतात यावरून आपल्याला ती कोणत्या आकृतीची व्हर्टायसेस आहेत हे निश्चित करता येतं. मग आपण सर्वात पहिल्यांदा बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स फाइंड करायचे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू, लक्षात घ्या उदाहरण लेंदी असेल, 4 डिस्टन्स फाइंड करायचे. जेव्हा रेक्टँगल आणि स्क्वेअर शो करायचं असतं तेव्हा तर डायगोनल्सची पण लांबी काढावी लागते, 6 डिस्टन्स काढावं लागतात. उदाहरण लेंदी होतं त्यावेळेस काही स्टेप्स तुम्ही थोडं शॉर्टमध्ये केला तरी चालतं. फक्त एकदा ते फॉर्म्युला लिहा. x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू फाइंड करतोय आपण. लक्षात घ्या पुन्हा सांगतोय, आता क्यूचे कोऑर्डिनेट x2 y2च म्हणावं असं काही नाही. क्यूच्या कोऑर्डिनेटमधून पीचे कोऑर्डिनेट मायनस करा किंवा पीच्या कोऑर्डिनेटमधून क्यूचे कोऑर्डिनेट मायनस करा, उत्तर सारखंच येतं, काहीही बिघडत नाही. एक्स कोऑर्डिनेटची वजाबाकी 2 - 7 प्लस वाय कोऑर्डिनेटची वजाबाकी -2 मधून 3 मायनस करायचं आहे. या दोघांची वजाबाकी येतं -5 आणि -5 चा स्क्वेअर 25. या दोघांची बेरीज येतं -5 त्याचा पण स्क्वेअर 25. पुढे जागा असेल तर पुढे लिहिलं तरी चालतं. या दोघांची सम 50. किंवा ही स्टेप न करता असं पण लिहिता येतं, काल सांगितलं मी 25 + 25 50 येतं. याचं फॅक्टरायझेशन असंही होतं. 25 हा नंबर 2 टाइम्स आहे. ही स्टेप न करता याच्यानंतर डायरेक्ट ही स्टेप केलं तरी चालतं. आणि मग 25 चा स्क्वेअर रूट 5 इन √2 हा मिळतोय डिस्टन्स पी क्यू. याला इक्वेशन 1 म्हणूया. त्यानंतर नेक्स्ट डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू, पहा क्यूच्या कोऑर्डिनेटमधून आरचे कोऑर्डिनेट मायनस करू आपण. 7 - 11 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 - -1 ब्रॅकेट स्क्वेअर 3 - -1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इन रूट या दोघांची वजाबाकी -4 आणि -4 चा स्क्वेअर 16. हे मायनस मायनस प्लस होतं. या दोघांची बेरीज 4 येतं. 4 चा स्क्वेअर पण 16. मी आता सांगितल्याप्रमाणे 16 2 टाइम्स आहे असं लिहिता येतं. आणि मग याचा स्क्वेअर रूट 4√2 हा मिळतोय डिस्टन्स क्यू आर. इथे काही स्टेप्स मी डायरेक्ट केलेले आहेत. हा झाला इक्वेशन 2. त्याच्यानंतर डिस्टन्स आर एस 11 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1 आणि -6. -1 मधून मायनस करायचं आहे -6 होल ब्रॅकेट स्क्वेअर. 11 - 6 5 चा स्क्वेअर 25. इथे पहा हे -1 आहेत आणि हे मायनस मायनस प्लस होतात. -1 आणि +6 यांची वजाबाकी 5 येतं आणि 5 चा स्क्वेअर अगेन 25. सेम मी आता सांगितल्याप्रमाणे 25 हा 2 टाइम्स येतोय. 25 चा स्क्वेअर रूट 5 आणि √2 ला √2. हा झाला डिस्टन्स आर एस. हा डिस्टन्स क्यू आर, हा डिस्टन्स आर एस. इथे मिळतोय डिस्टन्स पी क्यू. 3 डिस्टन्स झाले. आता शेवटचा डिस्टन्स आहे डिस्टन्स पी एस इज इक्वल टू पी आणि एस चे कोऑर्डिनेट 2 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 अँड -6. -2 मधून मायनस करायचं -6 होल ब्रॅकेट स्क्वेअर इन रूट 2 - 6 सबट्रॅक्शन होतं -4 येतं आणि -4 चा स्क्वेअर 16. हे मायनस मायनस प्लस होतं. 6 प्लस आणि -2 यांची वजाबाकी पण 4 येतं आणि 4 चा स्क्वेअर अगेन 16. 16 2 टाइम्स आहे हे असं लिहिता येईल आपल्याला आणि 16 चा स्क्वेअर रूट 4 √2 हा मिळतोय
डिस्टन्स PS. पहा, याला आपण अंडरलाईन करतो, यांना इक्वेशन नंबर देऊ. हे इक्वेशन 2, हे इक्वेशन 3 आणि हे इक्वेशन 4. चारही डिस्टन्सचं ऑब्झर्वेशन करा. डिस्टन्स PQ 5√2, डिस्टन्स QR 4√2, डिस्टन्स RS 5√2, डिस्टन्स PS 4√2. निरीक्षणानंतर असं लक्षात येतं, डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स RS. डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स RS. रिझन लिहिता येईल फ्रॉम इक्वेशन 1 and 3. हे 1 and 3 आणि त्याच्यानंतर हे 2 मध्ये डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PS. याचं रिझन असेल फ्रॉम 2 and 4. याचा अर्थ काय झाला की ही दोन डिस्टन्स इक्वल आलेत, ही दोन डिस्टन्स इक्वल आलेत, म्हणजे इन क्वाड्रिलॅटरल PQRS या चौघापासून जो क्वाड्रिलॅटरल PQRS मिळतोय त्यामध्ये हे PQ साइड RS शी इक्वल येत आहे. डिस्टन्स इक्वल आहे, लक्षात घ्या. याच्या अगोदर सांगितलेलं आहे, या दोन पॉइंट्स मधला डिस्टन्स म्हणजेच सेगमेंट PQ ची लांबी असतं, म्हणजेच साइड PQ ची लांबी असतं. म्हणून आपण हे डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PS, डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स RS असं लिहू शकतो आपण. इन क्वाड्रिलॅटरल PQRS, PQ इज इक्वल टू RS अँड QR इज इक्वल टू PS. म्हणजे या क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट साइड्स कॉन्ग्रेंट झाले आणि ज्या क्वाड्रिलॅटरलचे दोन्ही पेअर, both pairs of opposite sides of quadrilateral PQRS are congruent. Therefore, quadrilateral PQRS is a parallelogram असं पहिल्यांदा सांगायचं आहे आणि मग नंतर उत्तर लिहायचं आहे. Therefore, points P, Q, R and S are the vertices of parallelogram. पहा, आपण जे आता पाचवं उदाहरण पाहिलं क्वाड्रिलॅटरल्सचं, जो पॅरलोग्राम आहे हे आपण शो केलंय. सेम एक्झाम्पल आहे, मी हे सोडवणार नाही, तुम्हाला सोडवायचं आहे. पॉइंट्स A, B आणि C, D हे जे वर्टायसेस आहेत हे रोम्बस ABCD चे वर्टायसेस आहेत हे शो करा, म्हणजे प्रूव्ह करा. सेम आत्ताच्याच उदाहरणाप्रमाणे इथे चार डिस्टन्स फाइंड करायचे. डिस्टन्स AB, डिस्टन्स BC, डिस्टन्स CD आणि डिस्टन्स AD. आणि चारही डिस्टन्स इक्वल येतात. याचा अर्थ या क्वाड्रिलॅटरल ABCD चे चारही साइड्स इक्वल येतात आणि ज्या क्वाड्रिलॅटरलचे चारही साइड इक्वल असतात तो क्वाड्रिलॅटरल रोम्बस असतो. म्हणजेच पॉइंट्स ABCD हे रोम्बस ABCD चे वर्टायसेस आहेत हे आपल्याला सिद्ध करता येतं. सेम आताच्याच उदाहरणाप्रमाणे चार डिस्टन्स फाइंड करायचे आणि ते चारही इक्वल येतात आणि मग फ्रॉम 1 2 3 4 असे लिहायचं. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD. Therefore, quadrilateral ABCD is a rhombus. Therefore, points A, B, C and D are vertices of the rhombus ABCD. Same. Next example. Find X if distance between points L and M is 10. सोपं उदाहरण आहे. आपण आतापर्यंत बऱ्याच दोन पॉइंट्स मधला डिस्टन्स फाइंड केलं होतं. इथे त्या उलट आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे. एका पॉइंटचा x कोऑर्डिनेट जो x दिलेला आहे त्याची व्हॅल्यू फाइंड करायची. सेम बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स LM इज इक्वल टू इन रूट
x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. पहा, ह्या L च्या कोऑर्डिनेट मधून M चे कोऑर्डिनेट मायनस करा. x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर 7 minus 15 ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर या दोघांची वजाबाकी -8 ब्रॅकेट स्क्वेअर इन रूट x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर 8 चा स्क्वेअर 64. आणि या साईडला पहा, हा डिस्टन्स LM आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. डिस्टन्स बिटवीन इन पॉइंट्स L आणि M इज 10. आपण आता या स्टेपला या डिस्टन्स LM ची किंमत सबस्टिट्यूट करतोय. आता पुढच्या स्टेपला या दोन्ही बाजूचा स्क्वेअर करायचा, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आणि मग 10 चा स्क्वेअर 100 येतो. आणि या राईट साइडचा स्क्वेअर म्हटल्यानंतर हा रॅडिकल साइन एलिमिनेट होतो. आणि मग x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 64. इथे रिझन लिहायचं आहे, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. लक्षात घ्या, या बाजूला स्क्वेअर केल्यानंतर हे स्क्वेअर रूटचं सिम्बॉल त्या ठिकाणी रॅडिकल साइन एलिमिनेट होतं. आणि 10 चा स्क्वेअर आला 100. आणि मग पुढच्या स्टेपला हा 64 इकडे आणून मायनस करायचं आहे. 100 minus 64 इज इक्वल टू x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आपण साइड इंटरचेंज करून घेऊया. x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि या दोघांचा सबट्रॅक्शन इकडे लिहूया 36. दोन्ही बाजूला परफेक्ट स्क्वेअर आहेत म्हणून दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट जर फाइंड केलं आपण तर x minus 1 या लेफ्ट हँड साइडचा स्क्वेअर रूट येतं. आणि 36 चा स्क्वेअर रूट मात्र प्लस ऑर मायनस 6 येतो. कारण प्लस 6 चा स्क्वेअर 36 मायनस 6 चा स्क्वेअर पण 36. देअरफॉर x इज इक्वल टू, हे प्लस 6 घ्यायचं एकदा किंवा एक स्टेप असं करूया, प्लस ऑर मायनस 6 हा मायनसचा 1 इकडे येऊन प्लस होतो. देअरफॉर x इज इक्वल टू 6 प्लस 1 ऑर x is equal to minus 6 plus 1. Therefore, x is equal to 7 or x is equal to minus 5. ह्या झाल्या x च्या किमती जे आपल्याला फाइंड करायला सांगितलेले आहेत. लक्षात घ्या, इथे स्क्वेअर रूट आल्यामुळे प्लस ऑर मायनस 2 व्हॅल्यू आलेले आहेत म्हणून x च्या 2 अशा किमती आहेत जे या कंडिशनला सॅटिस्फाय करतात. x ची किंमत तुम्ही 7 घेतलात तरी डिस्टन्स 10 येतं किंवा x ची किंमत -5 घेतलात तरी डिस्टन्स 10 येतं. तुम्ही पडताळा घेऊ शकता. therefore x is equal to 7 and x is equal to -5. आता याच्यानंतरचे जे उदाहरण आहे ते सेम आपण जे पॅरलोलोग्राम आणि रोम्बस सिद्ध केलं तशाच प्रकारचं उदाहरण आहे. 3 व्हर्टायसेस दिलेले आहेत आणि त्यावरून ती व्हर्टायसेस इक्विलॅटरल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत हे सिद्ध करायचं आहे. आणि ट्रायंगल इक्विलॅटरल म्हणण्यासाठी तिन्ही साइड इक्वल असावी लागतात. थोडक्यात 3 जे ते पॉईंट दिलेले आहेत त्यातून 3 डिस्टन्स फाइंड करायचं आहे आणि ते तिघही इक्वल आहेत म्हणून 3 साइड कॉन्ग्रुएंट आहेत असं सांगायचं आणि मग तो ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हे आपल्याला सिद्ध करता येतं. सेम उदाहरण आहे, ते पण तुम्हाला सोडवायचं आहे. इथे प्रॅक्टिस आहे पूर्ण झाली.